ही एका शीतल नावाच्या मुलीची कहाणी आहे. शीतलचे स्वप्न खूप मोठे होते. ती शहरातील सर्वोत्तम डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होती. पण ती खूप गरीब कुटुंबातून होती, म्हणून ती खूप कष्ट करायची. तिचे आई वडीलही तिला डॉक्टर बनवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पैसा वाचवण्याचा प्रयत्न करायचे, जेणेकरून नंतर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. ते खूप कष्ट करायचे. शीतलची फी भरण्यासाठी शीतलचे आई वडील सतत बचत करायचे. शीतल अभ्यासात हुशार होती. तिला शाळेत चांगले मार्क्स मिळायचे, म्हणूनच तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळाला. शीतल एकटीच कॉलेजमध्ये गेली. शीतलला नवीन कॉलेजची खूप उत्सुकता लागली होती. तिच्या पालकांनी तिला समजावून सांगितले होते की तिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि वर्गात इतर कोणत्याही संभाषणाला परवानगी नाही. त्याच कॉलेजमध्ये राहुल नावाचा एक मुलगा शिकत होता. तो खूप मोठ्या घरातील मुलगा होता, पण त्याला कोणताही अहंकार नव्हता. त्याला खूप मित्र होते, पण राहुलचे मित्र इतके चांगले नव्हते. जेव्हा शीतलने नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले, तेव्हा राहुलने तिला तिथे बघितले. त्याला पहिल्या नजरेत शीतल आवडायला लागली, पण तो तिला काही बोलला नाही. राहुलला शीतलवर क्रश होता आणि त्याच्या मित्रांना ते माहीत होते. एके दिवशी राहुलचे मित्र त्याला म्हणाले, यार तू खूप देखणा आहेस, तू खूप श्रीमंत आहेस, ती सहज तुझ्या प्रेमात पडेल, असे म्हणत ते वर्गात गेले. वर्गात राहुल फक्त शीतलकडे पाहत होता, पण तिच्याशी बोलण्याची त्याची हिंमत नव्हती. एके दिवशी राहुलचे मित्र त्याला म्हणतात, यार तू खूप हुशार आहेस, तरीही तुला त्या मुलीची भीती वाटते, जा आणि तिला प्रपोज कर. पण राहुल म्हणतो, जर ती नाराज झाली तर? त्याचे मित्र म्हणतात, तुला कोणती मुलगी नकार देऊ शकते? राहुल म्हणतो, ठीक आहे, मी आज तिला प्रपोज करेन. सर्व विद्यार्थी वर्गात गेले. शीतल वर्गात येताच राहुल तिचा हात धरतो आणि संपूर्ण वर्गासमोर तिला प्रपोज करतो. पण शीतल त्याचा प्रस्ताव नाकारते आणि संपूर्ण वर्गासमोर त्याच्या कानाखाली मारते आणि ती रागाने म्हणते, तू हे सगळं करायला कॉलेजमध्ये येतोस का? असं बोलून शीतल तिथून निघून जाते. शीतल गेल्यानंतर संपूर्ण वर्ग राहुलवर हसतो आणि त्याची चेष्टा करतो. वर्ग संपल्यानंतर तो त्याच्या मित्रांकडे जातो. राहुल त्यांना सगळं सांगतो, तेव्हा ते त्याच्यावर हसतात. मग त्याचे मित्र म्हणतात, तुला तिने कानाखाली मारली आणि तू गप्प उभा राहिला, काहीच केले नाही. त्याचे मित्र म्हणतात, तुझा खूप अपमान झाला आहे आणि तू तिला असे सोडून देणार आहे का? राहुल म्हणतो, जाऊ द्या, ती माझ्या प्रेमात नाही पडणार. राहुलचे मित्र त्याला चिडू लागतात, एका मुलीने तुझ्या कानाखाली मारली आणि तू काहीच केले नाहीस. जर तू इतका कमकुवत आहेस तर आजपासून तू आमचा मित्र नाहीस. हे ऐकून राहुल म्हणतो, मग मी काय करू? त्याचे मित्र म्हणतात, त्याचा बदला घे. तिला तिच्या सुंदर चेहऱ्यावरचं खूप गर्व आहे ना. जर तू तिचा चेहरा विद्रूप केलास तर तुझा सूड पूर्ण होईल. त्याच्या मित्रांचे म्हणणे ऐकून राहुल निघून जातो, कारण त्याला त्यांचे बोलणे अजिबात आवडत नाही. तेव्हापासून जेव्हा जेव्हा त्याचे मित्र त्याला पाहायचे, तेव्हा ते त्याची चेष्टा करायचे आणि त्याला भित्रा, घाबरट म्हणायचे. हळूहळू त्याचे प्रेम शत्रुत्वात रूपांतरित होत होते. एके दिवशी राहुलचा मित्र राहुलला ॲसिडची बाटली आणून देतो आणि म्हणतो, जर तू आज बदला घेतला नाहीस तर आपली मैत्री संपली. राहुल ॲसिडची बाटली घेऊन शीतलकडे जातो. शीतल एकटीच घरी जात असताना राहुल तिच्यासमोर त्याची बाईक थांबवतो आणि तिच्याकडे जातो. तो म्हणतो, तुला तुझ्या दिसण्याचा खूप अभिमान आहे ना, आणि त्यामुळे तू सर्वांसमोर माझा अपमान केला आहेस, माझ्या कानाखाली मारली. राहुल बोलतच होता, तेवढ्यात शीतलची नजर त्याच्या हातात असलेल्या ॲसिडच्या बाटलीकडे गेली. राहुलच्या हातात ॲसिडची बाटली पाहून शीतल घाबरली. राहुल त्याच्या हातातील ॲसिडची बाटली उघडतो आणि जवळच असलेल्या दगडावर फेकतो. तो बाटली फोडतो आणि म्हणतो, तुला वाटलं होतं का मी तुझ्या चेहऱ्यावर हे ॲसिड फेकून देईन? वेडी मुलगी, मी तुझ्या चेहऱ्यामुळे नाही तर तुझ्या आवाजामुळे तुझ्या प्रेमात पडलो. मला तुझे सुंदर वागणे खूप आवडले. तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट मला आवडली. मी फक्त तुझा चेहरा बघून तुझ्यावर प्रेम नाही केले, तर तुझ्यातील ती प्रत्येक गोष्ट मला आवडली होती, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. आणि जो माणूस मनापासून प्रेम करतो तो त्या व्यक्तीसाठी आपला जीवही देऊ शकतो.
मला तुला थोडा जरी त्रास झाला तरी सहन होत नाही आणि तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणे तर खूप लांब आहे. मी तुझ्याबद्दल वाईट विचार करू शकत नाही, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि प्रेमात कोणतीही तडजोड नाही. हे सर्व बोलल्यानंतर राहुल त्याच्या खिशातून एक अंगठी काढतो आणि म्हणतो, मी त्या दिवशी हे तुझ्यासाठी आणले होते, पण तू त्या दिवशी मला नकार दिलास, म्हणून मी आज ते तुला मित्र म्हणून देत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू मला नकार दिला म्हणून तुला नाराज करेल असे काहीही मी करू इच्छित नाही. म्हणूनच आजपासून मी तुला पुन्हा कधीही माझे तोंड दाखवणार नाही. शक्य असेल तर त्या दिवसासाठी मला माफ कर. असे म्हणत राहुल तिथून निघून जातो. राहुलचे शीतलवर निस्वार्थ प्रेम होते. खरं प्रेम करणारी व्यक्ती कधीही आपल्या प्रियकराला झालेला त्रास बघू शकत नाही. मित्रांनो, ही होती आजची प्रेमकथा. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.